ढगफुटी अतिवृष्टीमुळे जोरदार कोसळणारा पाऊस, सेकंदाला वाढत जाणारा पाऊस, माणसं, जनावरं, पीक, माती वाहून नेणारा पाऊस. मराठवाडा, पश्चिम विदर्भ कायम दुष्काळी ओळखला जाणारा सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला. महापुराचा अक्राळ विक्राळ रूप जो तो आपला जीव वाचवायचा प्रयत्न करू लागला, अशाच एका चिमुरडीची गोष्ट मी माझ्या कवितेतून सादर करते. दप्तर पाठीवर घेत तिने घर सोडलं, क्षणात ढगफुटी झाली, आभाळ फाटलं, जीव मुठीत घेऊन ती पळत सुटली. तितक्यात सरितामाई वाटेतच भेटली. आलीच मी म्हणत तिच्या मागावर राहिली. चहूकडे सरितामाई हक्क गाजू लागली. माणसं, यंत्र, गुरंढोरं, शेती वाहून गेली. रब्बी पिके, खरीप पिके दिसेनाशी झाली. घराकडे वळताना तिला घरही दिसेना. सरितामाई संगे काळी माती आसरा देईना. तरीही ती इवलीशी हिंमत नाही हरली. जगण्याच्या आशेने बंजावर थांबली. आता थोडी माघार पावसाने घेतली. रौद्ररूपी सरितामाई जरा शांत झाली. सगळं काही झाल्यावर बातमीदार आले. चिमुरडीला प्रश्नावर प्रश्न तेवढे विचारले. म्हणाले, सांग पोरी, तुला भीती कशाची? डोळ्यापुढे सरितामाई म्हणाली, पाण्याची. बातमीदार म्हणाला, रडू नको बाळा, तुला काय पाहिजे? दप्तर, शैक्षणिक साहित्य नको साहेब, मला माझा जीव पाहिजे, मला माझा जीव पाहिजे.